नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. बघा, जे टीचर्स टीईटीची तयारी करत आहेत आणि ज्यांचं डीएड बीएड झालेलं आहे, जे की टीईटीची प्रोसेस शिक्षक होण्याच्या प्रोसेसमध्ये आहे, त्यांना टीईटी पास करणं खूप महत्वाचं आहे. आणि जे टीचर्स आहेत त्यांना मुदतवाढ दिलेली आहे सुप्रीम कोर्टानं. 31 ऑगस्ट 2028 पर्यंत त्यांना टीईटी क्लिअर करणं गरजेचे आहे. टीईटी किंवा सीटीईटी मित्रांनो, टीईटी पण करा किंवा मग याच्या बदल्यात तुम्ही सीटीईटी ही करू शकता. आणि दोन्हीही फॉर्म 28 जूनला टीईटीची परीक्षा आहे आणि सीटीईटीची एक्झाम ही सप्टेंबर महिन्यामध्ये आहे. त्यामुळे ज्यांनी सीटीईटीचा फॉर्म नसेल भरलेला त्यांनी नक्की सीटीईटीचा पण फॉर्म भरा आणि त्याची तयारी करा. आज आपण बघा, बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे मागच्या व्हिडिओमध्ये आपण 50 महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न पाहिलेले. आता त्याच्या पुढचे 50 प्रश्न घेऊयात. बालमानसशास्त्राच्या विषयासाठी हे प्रश्न खूप महत्वाचे ठरणार आहेत आणि ह्यानुसार तुमची प्रॅक्टिसही खूप छान होईल. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि ह्या प्रश्नांची तयारी करा. बघा, बालकाचे व्यक्तिमत्व विषयक स्थायी स्वभाव हे डॅश असतात. काय असतात तर जन्मजात असतात. बहिर्मुख बालक हे काय असते? बहिर्मुख बालक म्हणजे की इतरांशी संवाद साधण्यात पुढाकार घेते, इतरांशी बोलतो स्वतःहून पुढे जाऊन, त्याला बहिर्मुख म्हणतात. ओके. सामाजिक दृष्ट्या समायोजित नसणारे बालक चोरी करणे, मारामारी करणे यांसारखी कृती करते. अशा कृती करणाऱ्या बालकाला काय म्हणतात तर बाल गुन्हेगार म्हणतात. ओके. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रत्येक व्यक्ती ही एकमेव असते, ती इतरांपेक्षा व्यक्तिभेदाने भिन्न असते. याचे कारण म्हणजे प्रत्येक व्यक्ती हे एकमेकांपासून वेगवेगळे असतात आणि भिन्न असतात. याचं कारण काय आहे तर ते अनुवंशिकता व वातावरणातील वेगळेपण. ह्यामुळे प्रत्येक व्यक्तिभेद हा वेगळा असतो, व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो, व्यक्ती वेगळा असतो. बघा, व्यक्तिभेद हा वेगळा स्पेशल टॉपिक आहे जे की आपल्या युट्यूब चॅनलवरती मी अपलोड केलेले आहे. तुम्ही बालमानसशास्त्राची जर तयारी करत असाल तर त्याच्यासाठी तुमची खूप मदत होईल. तुम्ही चेकआउट नक्कीच करा. अभियोग्यता म्हणजे काय? अभियोग्यता म्हणजे काय तर एखादे कार्य करण्याची व्यक्तीची विशेष क्षमता, व्यक्तीची कार्य करताना समायोजनाची क्षमता आणि सातत्याने कौशल्यात सुधारणा करणे हे पण अभियोग्यतेमध्ये येतात. अभियोग्यता म्हणजे हे तिन्ही गोष्टी म्हणून वरीलपैकी सर्व. नेक्स्ट क्वेश्चन बघा. बालकातील व्यक्तिभेदाबाबत शिक्षकाची भूमिका खालीलपैकी कोणती असावी? बालकातले जे व्यक्तिभेद आहेत त्याच्यातली शिक्षकाची भूमिका कशी असायला पाहिजे? विद्यार्थ्यांची अभिरुची, अभियोग्यता व दृष्टिकोन जाणणे हे पण पॉझिटिव्ह असायला पाहिजे. विद्यार्थी क्षमतानुरूप अध्यापन करणे, विद्यार्थ्याच्या क्षमतेनुसार अध्यापन करणे हे पण असायला पाहिजे. विद्यार्थ्यांतील सुप्त गुणांना वाव देणे, सुप्त गुणांना विद्यार्थ्यांच्या वाव द्यायलाच पाहिजे. बघा, व्यक्तिभेदानुसार वेगवेगळे वर्ग बनवणे हे निगेटिव्ह आहे. व्यक्तिभेदानुसार वेगवेगळे वर्ग बनवणे हे बरोबर नाहीये. ओके. तर हे चुकीचं असल्यामुळे हे कॅन्सल करूयात. आणि अभ्यासक्रम व्यक्तिभेदानुसार लवचिकतेने राबवणे हे पण योग्य आहे. म्हणून याचं उत्तर आहे ड. 1, 2, 3 आणि 5 हे 4 नाहीये त्याच्यामध्ये. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याकांना शिक्षण संस्था स्थापण्याचा अधिकार राज्यघटनेने कोणत्या कलमाने दिला आहे तर 31 या कलमाने दिला आहे. राहुल हा 61 ला 16 लिहितो, बी ला डी म्हणतो आणि 6 व 3 मधील फरक समजू शकत नाही. राहुल खालीलपैकी कोणत्या समस्येने ग्रस्त आहे तर ही समस्या आहे अध्ययन अकार्यक्षमता. ओके. डिस्कॅल्क्युलिया, डिस्लेक्सिया आणि डिस्ग्राफिया. ओके. तर ह्या आहेत अध्ययन अकार्यक्षमता. ह्या आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेल्या आहेत. बालकाच्या बोधात्मक क्षमतांचा विकास म्हणजे काय तर अध्ययन विषयक क्षमतांचा विकास. त्याचे अध्ययन विषयक क्षमतांचा विकास म्हणजेच त्याच्या बोधन क्षमताचा विकास. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो. तुमच्या वर्गातील एक हुशार बालक अध्ययन करूनही चांगले यश संपादन करू शकत नाही. अशा वेळी तुम्ही शिक्षक म्हणून काय कराल
तर अशा वेळेला शिक्षक म्हणून आपण काय केलं पाहिजे की त्याचे चांगलेपण संपादन न होण्यामागील कारणांचा शोध घ्यायला पाहिजे. त्याचं कारण काय आहे की हा असं करतोय ह्याचा शोध घ्यायला पाहिजे आपण. ओके, वर्गातील जे विद्यार्थी प्रश्न विचारतात त्यांना काय करायला पाहिजे तर प्रश्नांचे योग्य उत्तराद्वारे समाधान करून आणखी प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करायला पाहिजे. त्यांना रागवलं नाही पाहिजे, त्यांचे प्रश्न खुंटले नाही पाहिजे. विद्यार्थ्यांना प्रश्न तेव्हाच पडतात त्यांना त्या गोष्टीची जिज्ञासा निर्माण होते. ओके, नेक्स्ट बघा, एक बालकाचे पालक तुम्ही वारंवार बोलवूनही भेटायला येत नाहीत. अशा वेळी तुम्ही काय कराल तर स्वतः त्या पालकाच्या ना भेटण्यास जाल, कारण असे प्रश्न तुम्हाला उपयोजनात्मक विचारण्यात येतात. जर शिक्षक म्हणून तुमच्या समोर जर अशी समस्या आली तर तुम्ही काय करसाल, तर त्याच्यावरचं समाधान आपल्याला हे ऑप्शन्स वाचून कळतो. म्हणून उपयोजनात्मक प्रश्नही विचारतात टीईटी मध्ये, त्यामुळे हे लक्षात असू द्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुमच्या वर्गातील एक बालक बुद्धिमान आहे, त्याला शिक्षक म्हणून तुम्ही काय करसाल, त्याला आणखी प्रगतीसाठी प्रोत्साहित कराल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्यार्थी तुमच्या अध्यापनाने प्रेरित झाल्यासचे मुख्य लक्षण कोणते, तर विद्यार्थ्यांकडून प्रश्न विचारला जातात. जर तुमच्या अध्यापन त्यांना समजलं असेल, व्यवस्थित छानपैकी मुद्दे समजले असतील, तर त्यांच्या मनात प्रश्न येणार वेगवेगळे, तर ते तुम्हाला विचारणार ते प्रश्न. याचा अर्थ तुमचा अध्यापनाचा मुख्य हेतू काय झाला, सफल झाला. नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्यापनाकडे विद्यार्थ्यांची अभिरुची वगळण्यासाठी कोणती अध्यापन कृती उपयुक्त आहे, तर प्रश्न विचारणे ही अध्यापन कृती उपयुक्त आहे. त्या विद्यार्थ्यांना अध्यापनाची अभिरुची वळवण्यासाठी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक मूल्यांचा विकास खालीलपैकी कोणत्या मार्गाने करू शकतो, तर स्वतःचे आदर्श वर्तन ठेवून शिक्षक सामाजिक मूल्यांचा विकास करू शकतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, शिक्षकांच्या दृष्टीने खालीलपैकी कोणती बाब महत्वाची आहे. शिक्षकाच्या दृष्टीने कोणती बाब महत्वाची आहे, तर विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवणे ही बाब महत्वाची आहे. वर्गात अतिसक्रिय असणाऱ्या मुलांच्या बाबतीत तुम्ही काय कराल. जे अतिसक्रिय म्हणजे आपण म्हणतो हायपर ऍक्टिव्ह मुलं आहेत, त्यांच्या बाबतीत आपण काय करू शकतो, तर वर्गाचे नेतृत्व त्यांच्याकडे देणे, म्हणजे त्यांना मॉनिटर करणं किंवा त्यांच्यावर एखादी जबाबदारी देणं, अशा गोष्टी आपण करू शकतो की त्यांच्यावर जर एखादी जबाबदारी टाकली तर त्यांचा तो अति सक्रिय पण आहे, हायपर ऍक्टिव्ह पण आहे, तो कमी होईल यासाठी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वर्गात नवीन पाठ्यघटक शिकविण्यासाठी तुम्ही काय कराल, तर विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान चेक करू आपण. तर बघा, विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून त्यांच्या ज्ञानाचा स्तर जाणार, म्हणजे त्यांना या गोष्टीची कितपत माहिती आहे, त्यांचं पूर्वज्ञान किती आहे त्यांना या बाबतीत, ते जाणून घेऊ आपण. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खाली दिलेल्या कोणत्या परिस्थितीत वर्ग वातावरण शांत राहील. जेव्हा अध्यापन विषय अवघड असतो, जेव्हा अध्यापन रोचक असते, जेव्हा अध्यापन विषय अभिरुचीपूर्ण जाईल. बघा, शांतता केव्हा असते, तर जेव्हा विद्यार्थ्यांना त्या अभ्यासाबद्दल, अध्यापनाबद्दल गोडी निर्माण होईल, उत्सुकता लागेल, अभिरुची निर्माण होईल, तेव्हा ते शांत बसतात. बघा, नेक्स्ट, विद्यार्थ्यांकडून पाठांतरावर भर दिला जाण्याचा परिणाम खालीलपैकी कोणता, तर विद्यार्थी मूलभूत विचार करू शकत नाहीत. हा त्यांच्यावर खूप बॅड इफेक्ट पडतो पाठांतराचा. ओके, नेक्स्ट बघा, वर्ग अध्यापन यशस्वी होण्याची निदर्शक बाब कोणती, तर विद्यार्थी अध्ययनात सक्रिय होतो. नेक्स्ट बघा, शिक्षकांनी वर्गात प्रश्न विचारल्याने काय होते, तर पाठ्यविषय समजावता येतो. शिक्षकांनी जर अध्यापन केलं तर त्या मुलांपर्यंत ते पोहोचलं की नाही हे जाणून घेण्यासाठी आपण काय करायचे की त्यांना प्रश्न विचारायचे. प्रश्न विचारल्यावर काय कळतं आपल्याला की त्यांना तो पाठ्यविषय समजावता येतो चांगल्या प्रकारे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे, तर याच्यातले बरेच विधान असत्य आहे, त्यामुळे सत्य विधान विचारले कोणतं आहे, तर बुद्धिमत्ता व लिंग यांच्यात कोणताही संबंध नसतो. बघा, असत्य कोणते आहे, तर मुले मुलींपेक्षा अधिक बुद्धिमान असतात, हे चुकीचं आहे, असत्य आहे. मुली या मुलांपेक्षा अधिक बुद्धिमान असतात, हे बी असत्य आहे. फक्त प्रौढ माणसाने बुद्धिमान असतात, नाही, हे पण चुकीचं आहे.
म्हणून बुद्धिमत्ता व लिंग यांच्यात कोणताही संबंध नसतो, हे सत्यविधान आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बालकात नैतिकता निर्माण करण्याचा सर्वोत्तम मार्ग खालीलपैकी कोणता? तर कोणता असावा? तर शिक्षकांनी आदर्श नैतिक वर्तन ठेवणे हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. विद्यार्थी शिकत असताना त्यांच्यामध्ये काही उणिवा राहतात, त्या संबंधी योग्य विधान कोणते? तर त्याचं उत्तर आहे बघा, उणिवा राहणे हा अध्ययन प्रक्रियेचा एक भाग आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, राजेश गणितात नेहमीच मागे राहतो. एका चांगल्या शिक्षकाच्या दृष्टीने राजेश गणितात मागे राहण्याचे कारण काय असेल? तर गणिताच्या अध्यापनात राजेशला सहभागी केले नाही म्हणून तो मागे राहिला असेल. ओके, नेक्स्ट बघा, किंवा तो सहभागी झाला नाही. एक चांगला शिक्षक काय असतो? तर विद्यार्थ्याला सतत अध्यापनाकरिता प्रेरित करतो. नवीन शिकण्याकरता तो काय करतो? त्याला प्रेरित करतो. हे चांगले शिक्षक असतो. मानसिक आरोग्य असलेल्या शिक्षकाची भूमिका. मानसिक आरोग्य असलेल्या शिक्षकाची मुख्य विशेषता खालीलपैकी कोणती? तर भावनात्मक दृष्ट्या संतुलित असतो. ओके, भावनात्मक दृष्ट्या संतुलित असतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, स्वातीकडून विचारलेल्या प्रश्नांची उत्तर शिक्षक लगेच देऊ शकत नाही, अशा वेळी शिक्षकाची प्रतिक्रिया काय असावी? तर शिक्षकांनी अशा वेळी एखादा प्रश्न असे विद्यार्थी विचारतात की शिक्षकही ब्लँक होतात त्यांच्या समोर, की त्यांना प्रश्नाचं उत्तर देता येत नाही किंवा त्यांना माहिती नसतं. तर अशा वेळी शिक्षकांनी त्या मुलीवर चिडू नये, रागवू नये. त्यांनी शांततापूर्वक स्वातीचा प्रश्न शांततापूर्वक ऐकून घेऊन दुसऱ्या दिवशी माहितीच्या आधारे तिच्या प्रश्नाची उत्तरे वर्गात देणे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, बालकामध्ये जिज्ञासेची पूर्ती केव्हा केली पाहिजे? तर तात्काळ जेव्हा विद्यार्थी जिज्ञासेने एखादा प्रश्न विचारला तेव्हा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वर्गातील एक मुलगा नेहमी आपल्या सहकार्यांशी भांडतो, अशा वेळी शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? तर त्याच्या भांडण्यामागील कारणे जाणून घेऊन उपाययोजना कराल. ओके, नेक्स्ट बघा, एक शिक्षिका एका अशिक्षित कुटुंबातील मुलाला तुम्ही इंग्रजी कसे शिकवाल? त्याच्या घरात कुणीही शिकलेलं नाही, अशिक्षित कुटुंब आहे, त्या मुलाला इंग्रजी कसं शिकवायचं? त्या मुलाशी त्याच्या मातृभाषेत संवाद साधून इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न करायचा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बालकाचे मूल्यमापन खालीलपैकी कोणत्या मार्गाने केले पाहिजे? तर मूल्यमापन कसं केलं पाहिजे मुलांचं? तर बोर्डाच्या परीक्षेच्या आधारे नाही, गृहपाठास नाही, मौखिक परीक्षा घेऊन नाही, तर सातत्यपूर्ण व सर्वांकष मूल्यमापनाद्वारे केलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, बालकामध्ये अभिरुची निर्मितीशी संबंधित सर्वोत्तम बाब खालीलपैकी कोणती? अभिरुची संदर्भात त्यांची निर्मितीशी संबंधित सर्वोत्तम बाब कोणती? तर बालकाला आनंददायी अध्यापन करून त्याच्या कृतिशीलतेला चालना देणे. ओके, नेक्स्ट बघा, तिसऱ्या वर्गात अनिकेत हा सी ला डी म्हणतो, यू ला व्ही म्हणतो, झेड व एन यातील फरक त्यात समजत नाही. तर अनिकेत खालीलपैकी कोणत्या अध्ययन समस्येने ग्रस्त आहे? बघा, त्याला समजत नाही, सी ला डी म्हणतो, यू ला व्ही म्हणतो किंवा झेड आणि एन मध्ये फरक कळत नाही, तर त्याला वाचन दोष असतो. वाचन दोष असतो तेव्हा आपण काय म्हणतो? डिस्लेक्सिया आहे. ओके, नेक्स्ट बघा, व्यक्तिभेदानुसार विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना खालीलपैकी कोणत्या पद्धतीने शिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे? तर सामान्य शाळेत विशेष तंत्र व पद्धतीद्वारे दिलं पाहिजे शिक्षण. मार्गदर्शन म्हणजे काय? तर व्यक्तीला स्वतःची दिशा शोधण्याची क्षमता निर्माण करणे, त्याला म्हणायचं मार्गदर्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी बुद्धिमत्तेशी संबंधित योग्य विधान कोणते? बुद्धिमत्ता हा एक वेगळा टॉपिक आहे मित्रांनो, त्याचाही अभ्यास तुम्ही बालमानसशास्त्रामध्ये केला पाहिजे. तर आपल्या चॅनलवरती तो पूर्ण डीप मध्ये व्हिडिओ आहे, ते तुम्ही चेकआउट करा. म्हणजे तुम्हाला उपयोजनात्मक जरी प्रश्न विचारला या टॉपिकशी रिलेटेड तरी त्याचा आन्सर तुम्हाला येईल. बघा, अनुवंश व परिस्थिती याचे फल म्हणजे बुद्धिमत्ता होय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा,
सारिका घरी फारशी बोलत नाही, पण ती शाळेत भरपूर बोलते. सारिकाची ही कृती काय दर्शवते? तर सारिकाच्या विचारांना शाळेत दाद मिळते, म्हणून ती शाळेमध्ये जास्त बोलते. घरी दादच मिळत नसेल म्हणून कदाचित ती व्यक्त होऊ शकत नाही. बघा, विद्यार्थी अध्ययनाने समृद्ध बनू शकतो जर काय तर वास्तविक जीवनाशी अध्ययनाचा संबंध जोडून विद्यार्थ्यात आंतरक्रिया घडवून आणल्यास. म्हणजे विद्यार्थ्यांचा अध्ययन हे चांगल्या प्रकारे होऊ शकतो. जसं की आपण गणित विषय शिकवायला घेतला तर विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाशी त्याचा संबंध जोडून आपण त्यांना चांगल्या प्रकारे बेरीज वजाबाकी ह्या गोष्टी शिकवू शकतो. ओके, म्हणून त्यांचा आंतरक्रिया ही विद्यार्थ्यात बघा वास्तविक जीवनाशी अध्ययनाचा संबंध जोडून विद्यार्थ्यात आंतरक्रिया घडवून आणल्यास. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5व्या वर्गात शिकणाऱ्या दृष्टिबाधित रोहित बरोबर शिक्षकाचे वर्तन कसे असावे? दृष्टिबाधित म्हणजे त्याला डोळ्यांना दिसत नाही, तर अशा रोहित बरोबर वर्गामध्ये कसं वर्तन करायला पाहिजे शिक्षकाने? तर रोहितला पुढच्या बाकावर बसवून त्याच्याशी सामान्य विद्यार्थ्यांसारखे वर्तन ठेवावे, पण त्याच्यासाठी श्राव्य साधने, बेल लिपीतील साधने उपलब्ध करून देणे. बघा, जे विद्यार्थी दृष्टिबाधित आहेत त्यांना श्राव्य साधनांचा उपयोग होतो, कम्प्युटरच्या रेकॉर्डिंगचा उपयोग होतो, बेल लिपीतील साधनांचा उपयोग होतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आपण, कारण लास्ट इयरच्या क्वेश्चन मध्ये हाच विचारलेलं की दृष्टिबाधित विद्यार्थ्यांसाठी कोणत्या गोष्टी उपयुक्त आहेत. सॉरी. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. कुमार अवस्थेतील विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाची गरज असते, कारण विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक विषयाची निरोगी अभिवृत्ती निर्माण करावी लागते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, शाळेच्या मैदानावर सुरेश व इतर वर्गातील मुलांनीही मैत्री करून घेतो. त्यांचे व्यक्तिमत्व कोणते आहे? तर बहिर्मुख आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 7व्या वर्गात शिकणारी राधिका चित्रे छान काढते, पण ती अक्षरलेखन अचूकपणे करू शकत नाही. या मागचे कारण काय आहे? की अध्ययन अक्षमता आहे. एक शिक्षक लोकशाही मूल्यांना अनुसरून वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे कोठेही बसण्याची संधी देतात. त्यामुळे विद्यार्थी परस्पर सहकार्याने शिकवण्यात आनंद मानतात. पण शिक्षकाची ही कृती एक पालकाला आवडत नाही. त्या पालकाने आपली समस्या सोडवण्याचा कोणता मार्ग निवडावा? तर त्यांना एका शिक्षकांनी जे काही कृती केली, जर एखाद्या पालकाला ही कृती जर पालकाला आवडली नाही तर त्या पालकानं ती समस्या सोडवण्यासाठी त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी कोणता मार्ग निवडायला पाहिजे? मुख्याध्यापकाकडे संबंधित शिक्षकाची तक्रार करावी का? तर नाही. पालकाने आपल्या मुलाला शाळेतून काढून घ्यावे का? नाही. पालकाने शिक्षकांच्या कृतीवर विश्वास ठेवून आपल्या समस्येचे त्यांच्याबरोबर चर्चा करावी. आपल्या समस्येची त्यांच्याबरोबर चर्चा करायची. काय प्रॉब्लेम आहे, काय नाही, हे शिक्षकांसोबत चर्चा केल्याशिवाय आपल्याला समजणार नाही की त्यांनी अशा दृष्टीनं का शिकवण्याचा प्रयत्न केला. पालकाने जिल्हा शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार करावी का? तर नाही. एकदा शिक्षकाला विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत या कृतीबद्दल चर्चा करावी. खालीलपैकी अवधानाचे वैशिष्ट्य खालीलपैकी कोणते नाही विचारलं. प्रश्नही नीट वाचावा लागतो. बघा, याचं उत्तर आहे डी. एकाच वेळी अनेक गोष्टी अवधान गुंतवता येते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विद्यार्थ्याला त्यांच्यात असणाऱ्या अध्ययन विषयक समस्या जाणवू नयेत म्हणून शिक्षकांनी काय केलं? तर विद्यार्थ्यांच्या अध्ययन समस्येनुरूप अध्यापन करून त्यांना अध्यापन सहभागितेस प्रोत्साहन देणे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने श्रेणीबद्ध ज्ञान रचनेला महत्व दिले आहे? श्रेणीबद्ध ज्ञान रचनेला कोणत्या शास्त्रज्ञाने महत्व दिले आहे? तर जेरोम ब्रुनर यांनी दिलेलं आहे हे महत्व. जेरोम ब्रुनर यांनी महत्व दिलेलं आहे. बघा,
मित्रांनो, हे होते पुढचे 50 प्रश्न. म्हणजे आपण 1 ते 50 या अगोदरच्या व्हिडिओमध्ये घेतले, 50 ते 99 प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतले. पुढचे प्रश्न मी 150 पर्यंतचे प्रश्न मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल आणि परीक्षेच्या दृष्टीने खरंच खूप महत्वाचे आहे. तुम्ही एकदा चेकआउट करा. ओके, थँक्यू. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.